आज झाडीबोली साहित्य मंडळ शाखा भोरवाच्या वतीनं कला आविष्काराचे सादरीकरण या विषयांतर्गत जे आतापर्यंत 4 ऑक्टोबर पासून कार्यक्रम आयोजित केले त्यात आजचा हा चौथा टप्पा आहे आणि इथलं सादरीकरण हे 8व्या टप्प्याचं आहे आणि आजचा दिवस 7वा आणि 8वा गट हे दोन्ही सादर करणारे जे समूहातील लोक आहेत त्यांचा सहवास मिळाला हे माझं भाग्य समजतो। कारण शिक्षकी हा पेशा भाग्यवंतांना मिळतो आणि तो पेशा मिळालेले 7व्या गटातील सदस्य होते आणि 8व्या गटातील सदस्य सुद्धा सर्व शिक्षक लोक आहेत। हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी या कला आविष्कारात जे 3 विषय दिले होते, साहित्यिक विषयक चर्चा, काव्यगायन आणि मुलाखत, आणि या तिन्ही विषयाला आज आपण हात लावलेला आहे ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे। आतापर्यंत ज्यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली ते श्रीमान पंडितजी लोंढे यांची सुद्धा मला एक छोटीशी मुलाखत घेणे गरजेचे समजून मी त्यांना व्यासपीठावर पाचारण करीत आहोत। त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो। पुष्प देऊन स्वागत करीत आहोत। धन्यवाद। सर, आपला परिचय विचारायची तसा मला काही जरूरत नाही कारण परिचय आपला आहे, पण काही विषय असे विचारायचे आहे कारण इथे जे आतापर्यंत सादर करणारे जे लोक होते हे सारे तुफानातले दिले होते आणि यांनी जे जे भोगलं ते आपल्या अनुभवातून कथन केलं आणि आता सुद्धा आपली परिस्थिती तीच आहे ही मला थोडीशी कल्पना आहे पूर्वी, कारण आपल्या छोट्या बंधूकडून त्याची कल्पना मिळालेली होती आणि त्याच योजनेनं मी आपल्या घरापर्यंत कोंढाण्याला आलो। तर आता माझं हे म्हणणं आहे की आपली कौटुंबिक आणि शैक्षणिक प्रवासाची कथा व्यथा थोडी कथन कराल अशी मी आपल्यास विनंती करतो। सर, मी पंडित रामाजी लोंढे, बोरड्याजवळून जवळपास 14 किलोमीटर एक छोटंसं कोंढाळा हे गाव, जे कोणताही रस्ता नाही किंवा या तालुक्यालाही ते अपरिचित असं गाव, जवळ असून सुद्धा। तर ते गाव नागपूर रोडवरून आतमध्ये 3 किलोमीटर रस्ता नव्हता असं ते गाव। आमचं कौटुंबिक जर विचार जर सांगितला तर एक परिस्थितीच्या दृष्टीने अतिशय प्रेरणादायी। माझे वडील शेतकरी रामाजी लोंढे, त्यांचा परिवार फार मोठा, 5 मुलं 2 बहिणी असा तो परिवार, आणि त्या परिवारात छोटीशी जमीन आणि त्याच्यात पालनपोषण करणे फार मोठी कसरत त्यांची व्हायची। अशात त्यांनी शिक्षण मात्र आपलं अविभाज्य समजले माझ्या वडिलांनी आणि आम्हाला मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी धडपड केली। जवळच मी प्राथमिक शिक्षण हे माझ्या कोंढाळा गावातच केलं। त्यानंतर जवळच टेमोडा हायस्कूल आहे, संत तुकडोजी विद्यालय टेमोडा, याच्यामध्ये माझं शिक्षण 10वीपर्यंत झालं। माझे मोठे भाऊ बंडू रामाजी लोंढे हे पण त्या संत तुकडोजी विद्यालयातच झाले। माझे लहान भाऊ प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर लोंढे हे पण संत तुकडोजी विद्यालयाचे विद्यार्थी। अशा प्रकारे टेमोडा ही जी आमची जरी माझी कोंढाळा ही जन्मभूमी असेल पण शैक्षणिक जे मार्ग दाखवला ते टेमोडा। तर तिथून आम्ही महाविद्यालय शिक्षण केलं। अत्यंत गरीब परिस्थिती, मोठा ह्या कुटुंबाचा भार वाहता नाकी न माझ्या वडिलांना यायचा। अशात मात्र त्यांची एक जिद्द होती की माझे मुलं शिकले पाहिजे। 2 मुलं शेतीत काढले त्या मदतीसाठी आणि 3 मुलांनी आम्ही प्रवास केला तर शिक्षणाचा अतिशय गुणवत्तापूर्ण असं शिक्षण घेतलं। वेगळी ओळख जरी त्या काळात आम्ही करू शकलो नाही, महाविद्यालय किंवा विद्यालय शिक्षणात वेगळी ओळख नव्हती, आमची ओळखत पण नव्हती अजूनही। आम्ही माझे जे शिक्षक आता येतात आमच्यासमोर, मला ओळखत नाही, मला ओळखी द्यावं लागतं।
कारण त्यांच्या हातून शिकलो असून सुद्धा, पण तरी पण पुढच्या काळात मात्र त्यांच्याच प्रेरणा घेऊन आदरणीय थोटे सरांचं नाव उल्लेख करतो. मला 2 वर्ष मुख्य हिवरकर सर सुद्धा होते त्यावेळेस, मदनराव ठेंगणे सर यांच्या सहवासात ते फक्त मी त्यांचं चित्रीकरण करायचं कुठे माइंडमध्ये, आणि ते माइंडमध्ये चित्रीकरण करून ती एक प्रेरणा घेऊन पुढच्या आयुष्यात मी मार्गक्रमण केलं, महाविद्यालयीन शिक्षण केलं आणि महाविद्यालयातून मग MA मी BA सुद्धा फर्स्ट क्लास होतो इथे. इथून आनंद निकेतन विद्यालयातून मी टॉपर होतो महाविद्यालयातून BAला फर्स्ट क्लासमध्ये. त्यानंतर MA हिस्ट्रीमध्ये केलं, तिथे कॅम्पस नागपूरमधून मी 59.58% घेऊन तिथून पण उत्तीर्ण झालो. परंतु परिस्थिती त्यावेळेस अशी होती की माझ्या कुटुंबात नोकरी आवश्यक होती आणि मी प्राध्यापकाचे स्वप्न पाहतो, परंतु मला ते शक्य झालं नाही. वडिलांनी मला नाईलाजास्त B.Edला पाठवलं, B.Ed केलं आणि मी प्राथमिक शिक्षक म्हणून पहिल्यांदा नेर तालुका यवतमाळ जिल्ह्यात रुजू झालो. तिथे 6 वर्ष नोकरी केली. नंतर ते सोडून दिली आणि चंद्रपूर जिल्ह्यात इथे रुजू झालो 1998 मध्ये. डोंगरगाव रेल्वे ही माझी पहिली अपॉइंटमेंट. त्यानंतर पांजुरीला 10 वर्ष, त्याआधी BRCला मी 4 वर्ष मी प्रशिक्षण देण्याचं काम केलं. असा माझा आलेख कळत असा वाढत गेला आणि मी हे कार्य करत राहिलो. असा माझा खूप मोठा संघर्षमय काळ होता. शेतीत राबून एकही काम असं नाही की आम्ही भावंडांनी केलं नाही. पाठीवर पंप घेतले. आमच्या घरी जोड व्यवसाय म्हणून बकरी व्यवसाय होता. बकऱ्या राखण्याचं सुद्धा काम आम्ही 3 भावंडांनी केलं. नांगरण, वखरण, शेतीतल्या काबाळ कष्ट, काशा वेचणे, निंदण खुरपण, कापूस वेचणे इथपासून अविरत काम करणे. आठवड्याच्या आठवड्याला गावाला जाणे आणि वडिलांना मदत करणे. असा हा आमचा फार कठीण असा परिस्थिती आमचा प्रवास शैक्षणिक झाला. त्याचबरोबर कुटुंबाचा मोठा आमच्या जडणघडणीत वाटा. ठीक आहे सर. आपल्या शैक्षणिक सेवेच्या अगोदर आपली जी भूमिका विषद केली खरोखर भावनीय आहे. आता आपल्या शैक्षणिक सेवेसोबत सामाजिक सेवेचा कसा काय वाटा मुळात सर माझे वडील आध्यात्मिक वृत्तीचे, जे मी पुन्हा एकदा विषद करतो की शिक्षित नव्हते पण सुशिक्षित. मी या 2 शब्दाला जास्त भार देतो. शिक्षित नव्हते पण सुशिक्षित. सुशिक्षित याचे म्हणजे की ते गाढे अभ्यासक होते कशाचे, आध्यात्मिक ग्रांथिक साहित्याचे. दासबोध हा मुखोद्गत आणि प्रत्येक शब्दात अर्थ शोधणार. या ब्रह्मांडात काय घडते आहे, माणसाची निर्मिती, या सृष्टीची रचना कशी झाली, इथून तर आपलं शरीर याला अनुभूतीत आणली. हा एक गाढा अभ्यास त्यांचा होता. मला सोबत घेऊन ते बसायचे आणि तिथून मी घडत गेलो आणि एक चांगले विचार मनावर बिंबत गेले. मग सामाजिक आपलं कार्य सुद्धा भरात आलं पाहिजे म्हणून मी शैक्षणिक सेवेत असताना काय केलं की जिथे संधी मिळाली तिथे मी संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. एक स्वतःची ओळख कशी निर्माण होईल हाच एक प्रयत्न. स्वतःची ओळख म्हणजे स्वतःला पुढे करणे हा विषय नव्हता, पण त्याच्यात प्रत्येक कार्यक्रमात भाग घेणे, कार्यक्रमाला मोटिवेट करणे, पुढे नेणे. ग्रामीण क्षेत्रातले युवक, महिला हे माझे केंद्रबिंदू होते सामाजिक क्षेत्रात. मग तिथं महिला मेळावे घेणे, युवती मेळावे घेणे, अवयदानासारखे मी मेळावे घेते. अवयदान करण्याचे त्यांनी प्रेरित करायचे. स्वच्छता अभियानात चांगलं कार्य करण्याचा मी प्रयत्न केला. ही खूप मोठी प्रौढी सांगणार नाही, प्रौढी मारणार नाही, परंतु बऱ्यापैकी मला समाधान वाटेल एवढं मात्र काम मी नक्की केलं. शैक्षणिक दृष्ट्या जर विचार केला तर मी BRCला मी 4 वर्ष होतो गटसाधन केंद्रामध्ये. 4 वर्षामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये आनंदवनची BRC ही जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात फेमस होती. बऱ्याच शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांना माहीत आहे की आम्ही ते वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. त्यातून मला वरिष्ठांनी चांगली चालना दिली. पुढे अशी संधी उपलब्ध करून दिली की महाराष्ट्र शासनाचे ज्या प्रशिक्षणाचे मॉड्यूल तयार होते त्याच्यात जवळपास 4 वर्ष मी लेखन गटात कार्य केलं राज्यस्तरावर. ती एक मोठी उपलब्धी होती माझ्यासाठी.
तर ते नकळत मला मिळाली. कोणी मिळवून दिली हे माहीत नाही, परंतु आदरणीय गांगुर्डे साहेब शिक्षणाधिकारी होते, त्यांना कुठून हेरला माहीत नाही, त्यांनी मला डायरेक्ट लेखन गटात महाराष्ट्र राज्याच्या तिथे मला संधी उपलब्ध करून दिली. ते 4 वर्ष प्रशिक्षणाचे मॉड्यूल तयार करण्याचं काम, गुणवत्तेचं प्रशिक्षण प्राथमिक स्तराचं 4 वर्ष मी ते काम केलं आणि ती एक माझ्यासाठी मोठी उपलब्धी ठरली. पुढे 7 हॅबिट नावाचा एक मोठा राज्यस्तरावर एक मोठा प्रोग्राम होता युनिसेफच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये मला राज्याचा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मला काम करण्याची संधी दिली. ज्यात 7 जिल्ह्यांना मी जे 7 हॅबिट आहे, जे प्रशिक्षण आहे व्यक्तिमत्व विकासाचा, जे क्लास 1 क्लास 2 सुपर क्लास 1 व्यक्तींना दिल्या जातं, ते शिक्षकांना मिळालं पाहिजे. ही युनिसेफने जबाबदारी स्वीकारली आणि ते आमच्यासारख्यांना, माझ्यासारख्या सामान्यांना राज्यस्तरावर संधी दिली. तिथून 7 जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शिक्षकांना, निवडक शिक्षकांना मी प्रशिक्षित करण्याचं 4 वर्ष काम केलं. अशा ह्या माझे चढउतार म्हणण्यापेक्षा चढता आले, चढत गेला जो मला कळला नाही, अशा प्रकारचा माझा प्रवास. धन्यवाद सर आपल्या समाजसेवेबद्दल. ते बाळकडू आपल्या वडिलांकडूनच आपल्याला मिळाले, ते म्हणायला काही हरकत नाही. आता मला हे सांगा, आपल्याला 5 सप्टेंबर 2018 रोजी जो पुरस्कार मिळाला, राज्य शिक्षक पुरस्कार म्हणून, तर कोणत्या महत्वाच्या कार्याबद्दल तो पुरस्कार आलेला? गंमत अशी की पुरस्कार ही बाब जर लक्षात घेतली तर मला जवळपास 2004लाच तालुक्यानं सन्मानित केलं होतं उपक्रमशील शिक्षक म्हणून. त्यानंतर 2009 मध्ये तालुक्यानं पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये उत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मानित केलं. कार्य चालू असं करता करता 2014 असं उजाडलं की लोकांनी मागणी केली किंवा प्रस्ताव टाकण्यासाठी जिल्हा पुरस्कारासाठी. 2014 मध्ये जिल्हा शिक्षक पुरस्कार मी प्रस्ताव आमच्या शिक्षक बांधवांच्या आग्रहास्तव टाकला होता आणि त्यातून मला जिल्ह्यानं त्यावेळेस सन्मानित केलं, म्हणजे जिल्हा पुरस्कार दिला. मग असं झालं की 14 मध्ये पुरस्कार मिळाला. मी पांजुरी शाळेमध्ये होतो, 10 वर्ष चांगलं काम केलं. मोठ्या पुरस्कार हा उद्देशच नव्हता सर, म्हणून करत गेलो. एक वेगळी ओळख, शाळा ही ओळख ही नावानं होत गेली. लोंढेची शाळा किंवा जिथं जिथं गेलं तिथं एक पंडित लोंढेची शाळा म्हणून एक नाव होत गेलं. गावाचं नाव तर होतंच, पण पंडित लोंढेची शाळा. मी तिथं एक मोठ्या पदावर जरी नसलो, एक सामान्य शिक्षक जरी असलो तर पंडित लोंढे. आजही मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, मी चंदन खेळात जरी घ्या आवाज, तरी नकळतपणे कोणी म्हणतात की लोंढेची शाळा. ही एक ओळख, माझी माणसाची ओळख शाळेला लागत गेली आणि असा हा प्रवास होत गेला. 2017 मध्ये राज्य पुरस्काराची एक सहज लिंक आली. काय असते पुरस्कार? ऑनलाईन झाला होता पुरस्कार, ज्याच्यात स्वच्छताचा पारदर्शक पद्धतीनं पुरस्कार होणार या बीजेपीची सरकारनं अंमलबजावणी केली. ते लिंक आली, मी सहज भरली. मला कळत न कळत ते प्रश्नाची उत्तरं लिहित गेलो. शेवटी मोबाईलवरच घरीच आणि सबमिट करून टाकलं. मला कळलंच नाही काय झालं. शेवटी सबमिट झाल्यानंतर आता कसं मी घाबरल्यासारखं झालं. एकदा लिंक भरली, सबमिट केलं, आता कसं, आणि एकदा मी काय भरलं हे सुद्धा दिसत नव्हतं. मग मोठी तारांबळ उडली आणि मग मला असं वाटलं मी 1-2 माझ्या मित्रांना, चांगल्या मित्रांना विचारलं कसं करायचं. तर म्हणे तू आता या कामीला होऊन जा. तुम्हाला काय करावं हे दिशाच नव्हती. त्याच्यातून मग मी ससनकर सर म्हणून आमच्या जिल्ह्याचे, त्यांना मी फोन केला, सर असं असं झालं माझ्या हाताने आणि मी सहज पाहायला गेलो काय आहे बा म्हणून सबमिट झालं नाही, दिसत नाही, ते दिसणारही नाही म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट पत्र येईल. तेव्हा पुन्हा त्यानं तारांबळ उडली. त्यांनी सांगितलं का नाही काही घाबरू नको, की या पद्धतीचं काम कर, डॉक्युमेंटेशन कर. जे मार्गदर्शन त्यांनी बऱ्याचपैकी मार्गदर्शन केलं. योगायोगासाठी मी त्यावेळेस पांजुरीचा मुख्याध्यापक होतो. ओरिजिनल रेकॉर्ड घेऊन तिथं सबमिशन करायला लागतं. ओरिजिनल रेकॉर्ड प्रत्येक प्रश्नावरती ते नेलं. विभागावरून मी पहिला आलो. नागपूरला मुलाखती झाल्या, 17 जण आम्ही प्रतिस्पर्धी होतो. त्याच्यात 3 सिलेक्ट केले राज्यस्तरावरती विभागाचे. त्याच्यामध्ये मी पहिला होतो 159 गुण घेऊन. मग राज्यावर मुलाखती झाल्या, त्याच्यात पण
3 होतो. माझे 117 गुण भरले, दुसरा 113 गुण आणि तिसरा 95 गुण. असे 3 गुणातून माझं सिलेक्शन झालं. मुलाखत एक असते 15 मिनिटाची. त्या मुलाखतीत PPT सादरीकरण असते. त्या सादरीकरणात पण मला जे 7 प्रश्न विचारले होते ते 7 प्रश्न करंट नॉलेज होते. जनरल नॉलेज म्हणजे असं होतं, करंट नॉलेज म्हणजे शैक्षणिक. ते शैक्षणिक जे नवीन नवीन GR निघालेले, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, माहितीचा अधिकार, जलद शैक्षणिक महाराष्ट्र, हे असे 4 GRचा अभ्यास पूर्ण करून तिथं त्याच GRवर विचारला. नेमके मला 7ही प्रश्न चांगल्या प्रकारे जमले आणि मला 15पैकी 15 मार्क्स मिळाले हे नंतर माहिती झालं. आणि त्यावेळेसच माझं हस्तांदोलन केलं त्या गटाने आणि मी तिथून निघालो. पण तरी पण मला काही तेवढं वाटत नव्हतं की बा काय प्रतिस्पर्धी 3 होते, कोणी प्रोग्रेस होऊ शकते, कारण या गुणगानावर आधारित नव्हते. अशा प्रकारे हा पुरस्कारचा प्रस्ताव झाला. नकळतपणे त्या वर्षी वेगवेगळे 5 सप्टेंबरला पुरस्कार जाहीर नाही झाले सर. दगदग वाढली. मी आशा सोडून दिली, कारण आपलं काहीच नाही आणि आपण त्या अपेक्षेने गेलोही नव्हतो. आता माझा पुरस्काराची जी सुरुवात आहे राज्याची, ती मोठी वेगळी विचित्र झाली. त्याच्यामुळे ते सोडून गेलं. 12 सप्टेंबरला पुरस्कार डिक्लेअर झाले आणि मला फोन आला. तेव्हा एकदम अक्षरशः रडू आलं, कारण एवढा मोठा भार आपल्यावर टाकला नकळतपणे आणि केवढी मोठी समाजाची जबाबदारी, लोकांच्या नजरा एवढ्या पेलवून होईल का, आणि आव्हानं इतके सामाजिक की खूप मोठे आव्हान असतील की आपल्या कॅरेक्टरवर सुद्धा शिंतोडे उडवले जातील. हे पेलवून होतील का? 2 दिवस झोपलो नाही. 2 दिवस झोपलो नाही की हे पेलवून होतील का, आपले शत्रू मित्र हे कोणातरी तरी कचाट्यात आपल्याला लटकवतील का. आणि एवढ्या मोठ्या राज्य पुरस्काराचं हे जे मुकुट चढला, हा मुकुट बाधित राहिला पाहिजे, यासाठी आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही यासाठी आपल्याला खबरदारी घ्यायची शपथ घेतली आणि पुढचा मार्गक्रमण केला. अभिनंदन आपल्या प्रयत्नाचं. धन्यवाद सर. आता आपण झाडीबुडी साहित्य मंडळाचे सदस्य झाले, याचा एक थोडासा मी वाचक या दृष्टीने संबंध आपले आलेले आहे. आपला माझी ओळख पूर्वीची जरी असली तरी तो आपण कुठे राहता हे मला माहीत नव्हतं. परंतु आपण एक कविता पुण्यनगरीमध्ये आली होती, फुटा नावाची, आणि ती कविता मी वाचली, म्हणून मी तुम्हाला फोन केला. आणि मग एकदम तुम्ही माझी भेटच घ्यायला आला आणि तेव्हापासून तुम्ही सदस्य झाले. तर आता आपली साहित्य क्षेत्रात आणि झाडीबोली क्षेत्रात आपलं काय योगदान राहील पुढे, याबद्दल थोडं आपलं मनोगत व्यक्त करा. मी तसा गद्य लिहिणारा माणूस, माझी आवड गद्यात, माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले. चिंतनशील लेख लिहिणे, कोणत्याही गोष्टी मध्ये मनन करणं हा माझा मूळ पिंड आहे. एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव स्वतःचं मत बनवणं इथपर्यंत मी विचार करतो. म्हणजे दुसऱ्याचं मत दुसऱ्या तसं मी स्वीकारत नाही. तिखट सर जर बोलत असेल तर मी तिथं माझा विचार वेगळा बनवेल किंवा त्याच्या मताशी सहमत होईल, हे दोन होईल, पण विचार मी करीन. एखादा व्यक्ती बोलत असेल तर मी याच्या गांभीर्याने प्रत्येक शब्दाकडे लक्ष देतो. जर ते पूर्ण माझ्या मानसिकतेला मताला जर पटलं असेल तर मी त्यांचा स्वीकार करतो, नाही मी माझं मत बनवतो. ही एक चिंतनीय विचार करण्याची शक्ती मला पूर्ववत मिळाली माहीत नाही. त्याच्यातून माझे लेख, बरेच लेख मी 2012 पासून लेख प्रसिद्ध व्हायला लागले. पुण्यनगरीला, देशोन्नतीला शैक्षणिक लेख, पुन्हा महाराष्ट्रातलं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक साप्ताहिक निघतं. त्या साप्ताहिक म्हणजे थिंक महाराष्ट्र, त्याच्यामध्ये सुद्धा माझा लेख प्रसिद्ध झाला, जो जागतिक स्तरावर त्याचं मूल्यांकन झालं. तर असा हा माझा प्रवास. आता मागच्या वर्षी एक आपल्या स्थानिक लेवलचं सह्याद्रीचा राखणदार म्हणून एक साप्ताहिक निघायचं, सर्वांना माहीत आहे. त्याच्यामध्ये माझा ब्लॉगच चालला प्रत्येक आठवड्याला एक लेखाचा, माझ्यासाठी जागा आरक्षित होती. अशा प्रकारे हे लेख, त्याच्यातून चिंतन आणि समाजाला वेगवेगळ्या देण्याचा प्रयत्न. आता नंतर काव्य क्षेत्रात मी कसा जोडले, माझे मित्र राजेंद्रजी घोटकर किंवा आदरणीय थोटे सरांची प्रेरणा, त्याच्यातून काव्य लिहायला लागलो. सरांकडे बसल्या म्हणायला लागले की अरे बाबा, म्हणजे तुला जमते, जो गद्य लिहितो तो काव्य लिहू शकतो. त्याच्यातून छोटे छोटे लिहायला लागलो
लिहिता लिहिता मी मग त्या प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात खुटा ही कविता फार गाजली. अखिल भारतीय साहित्य संमेलनात सर बरीच मोठा म्हणजे श्रोत्यांची एक प्रसिद्धी मिळाली. श्रोत्यांनी खूप तिला उचललं खुटा ही कविता. तर त्या कवितेनं आणि नंतर मी एक कविता ग्रामगीता महती एक पुणे नगरीला बऱ्याचदा प्रसिद्ध झाली. अशा प्रकारे माझा प्रवास झाला. झाडीबोली साहित्य मंडळात मागील 1.5-2 वर्षापासून मी आपल्या प्रेरणेनं जुळलो, छोटे सरांच्या प्रेरणेनं जुळलो आणि ते लेखनाचं कार्य मी जिल्ह्यात जे लेखन गट आहेत त्या गटात कार्य करत आहोत. आणि पुढे झाडीबोली साहित्य मंडळानं एक मोठा चांगला स्टेज उपलब्ध करून दिला. त्यामुळे मी या साहित्य क्षेत्राचं योगदान या मंडळाला नक्कीच देईन. धन्यवाद सर. आपण आणि आतापर्यंत या साहित्य रसिकांनी कलावंतांनी जे सादरीकरण केलं त्यातून मला एका कवीच्या काही ओळी आठवतात. बरं. हवी तुला जी विशिष्ट वस्तू वा. तीच मिळावी हा जर हेतू मोल तियेचे जे आधी तू निश्चित मिळते फळ योग्य काळे येतात. आणि खरोखर आपण सर्वांनी तसं प्रयत्न करून मोल दिलेला आहे आणि त्याचं फळ आपल्याला मिळणारही आहे पुढे. इतके बोलून मी माझा आपल्या मुलाखतीचा विषय संपवितो. धन्यवाद.